नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयातच दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. स्वयंभूवाडी येथील स्वयंभू नाग मंदिरात नागपंचमीचा सण नेहमीप्रमाणे भक्तिमय वातावरणात व उत्साहात साजरा करण्यात आला. ग्रामस्थांच्या व भाविकांच्या उपस्थितीत धार्मिक विधी पार पडले. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही स्थानिक ग्रामस्थांच्या वतीने मंदिरात विशेष पूजा, अभिषेक व नागदेवतेला दुग्धाभिषेक करण्यात आला. आज नागपंचमीच्या दिवशी कोल्हापुरातील नागाळा पार्क येथील प्रसिद्ध नागोबा मंदिरात हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली. सकाळपासूनच नागदेवतेच्या दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या. भक्तांनी दूध, फुले अर्पण करून नागदेवतेची पूजा केली आणि आपल्या परिवारासाठी सुख समृद्धीची प्रार्थना केली. परिसरात उत्साही वातावरण यावेळी पाहायला मिळालं. महापालिकेतील वाढत्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर समाजसुधारक दिलीप देसाई यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. महानगरपालिकेतील गैरव्यवहार हे जनतेच्या पैशाची उधळपट्टी असून पोलिसांनी याची गंभीर दखल घेऊन स्वतःहून सुमोटो गुन्हा दाखल करायला हवा अशी मागणी त्यांनी केली आहे. राधानगरी धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले असून सध्या पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवण्यात आलाय. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्यावरील संभाव्य पुराचं संकट तुर्तास टळलंय. दरम्यान पावसाची तीव्रता कमी झाल्याने धरणातील पाणीसाठा नियंत्रित करण्यात प्रशासनाला यश आलंय. महावितरण कार्यालयातील 22.5 कोटी रुपयाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप कार्यकर्ते महेश वडर यांनी केलाय. संबंधित भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात त्यांनी लक्षवेधी आंदोलन छेडलं असून प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासनात झालेल्या कथित फसवणुकीमुळे शहरात खळबळ उडाली आहे. मात्र या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. म्हणूनच माजी नगरसेवक भूपाल शेट्टी यांनी थेट न्यायालयात धाव घेतली असून संबंधितांवर फौजदारी कारवाईची मागणी केली आहे. शिरोळ तालुक्यातील नांदणी येथे सोमवारी रात्री महादेवी हातीनीच्या निरोपाची मिरवणूक मोठ्या थाटात काढण्यात आली. मध्यरात्री 12:30 वाजता हातीन वनताराकडे रवाना झाली. महादेवीला निरोप देताना ग्रामस्थ भावुक झाले आणि अनेकांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले. मोरेवाडीतील सराईत गुन्हेगार ऋतुराज भिलोगडे वय वर्ष 25 याने 5 साथीदारांसह पत्नीशी मोबाईलवर चॅट केल्याच्या रागातून आदिनाथ कृष्णात कुईगडे वय वर्ष 30 राहणार शिंगणापूर याचं अपहरण करून रविवारी रात्री उशिरा त्याला बेदम मारहाण केली. गंभीर जखमी अवस्थेत आदिनाथला रुग्णालयात दाखल करण्यात आला असून पत्नी श्रुतिका कुईगडे यांच्या फिर्यादीवरून करवीर पोलिसांनी 6 जणांना अटक केली आहे. श्री अंबाबाई मंदिर परिसरातील गरुड मंडपाच्या 8 खांबांच्या उभारणीच्या कामाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. मंदिर विकासाच्या पहिल्या टप्प्यातील कामांसाठी जिल्हाधिकारी अमोल रेडगे यांनी पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांसह मंदिर परिसराच्या शिल्पांची पाहणी केली. या आठवड्यातच अंदाजपत्रक तयार होणार असून उच्च अधिकारी समितीने या आराखड्याला मान्यता दिल्यानंतर जतन आणि संवर्धनाचं काम हाती घेतलं जाणार आहे. ग्रामपंचायत सावर्डे व नॅब नेत्र रुग्णालय मिरज यांच्या संयुक्त विद्यमाने सावर्डे तर्फे असंडोली येथे मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आलं. श्री ज्योतिर्लिंग मंदिरात पार पडलेल्या या शिबिराला ग्रामस्थांचा भरघोस प्रतिसाद लाभला. तर या होत्या आज दिवसभरातील काही महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.